नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आम्ही निघालो माझ्या माहेरी, कारण माझ्या लहान भावाच्या म्हणजेच माझ्या भाच्याचा बर्थडे होता. आणि हे काय, आरूला गार हवा लागली, आरू लगेच गडप झाली. बाहेर वातावरण बघा कसं गार मस्त खूप छान होतं. रात्रीच्या वातावरणात फिरायला खूपच मज्जा येते. कोणाकोणाला या टायमाला फिरायला आवडतं कमेंट करून नक्की सांगा. मग मी विचार केला की काय घ्यावं. तसं यांना म्हणाले केकच घेऊया बर्थडे बॉय साठी. हे केक घेण्यासाठी दुकानात आले. यांनी केक चॉईस केला आणि केक घेऊन रिक्षाकडे आले. आम्ही रिक्षामध्येच बसलो होतो. मग आम्ही घरी जायला निघालो. इकडे आल्यानंतर खूप छान वाटलं, कारण लहानपण माझं इथंच गेलेलं आहे. घरी आल्यानंतर आईची आवरावर चालू होती. आणि हा आहे माझा छोटा भाचा. याला बर्थडे विश केला. आईला तर शांत बसूच वाटत नाही, लगेच आम्हाला चहा बनवायला लागली. मग आजी नातीच्या गप्पा चालल्या होत्या. तेवढ्यात छोट्या भाऊजाईने मला बोलवले. तिची स्वयंपाकाची घाई चालली होती. ती स्वयंपाक खूप छान बनवते. मग आम्हाला उशीर होऊ नये म्हणून बर्थडे सेलिब्रेशन चालू केला. सगळेजण जमा झाले. घरातले इतके मेंबर आहे तरी मोठी बहीण आणि तिची फॅमिली नव्हती, कारण ती आता दुसरीकडे राहायला गेली आणि तिचं शिफ्टिंगचं काम चालू असल्यामुळे ती नव्हती. तर आता बर्थडे सेलिब्रेशन चालू झाला. सगळ्यांनी हॅपी बर्थडे टू यू केला आणि केक भरवायला सुरुवात केली. सगळ्यात पहिला आरूनीच केक चारला. मग आम्ही सगळ्यांनीही केक चारला. अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन छान झाला. आणि मग सगळ्यांनी केक खात मस्त गप्पा गोष्टी केल्या. थोड्या वेळाने जेवण करून आम्ही घरी यायला निघालो. आई आणि छोटा भाऊ आम्हाला निरोप द्यायला आले होते. तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय.